अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात ज्वारी उत्पादक शेतकरी बेभाव ज्वारी विकत आहे। कारण महाराष्ट्र शासनाच्या वतीने हमी भावात खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालं नाही। शासनाच्या ज्वारीचा हमी भाव 3180 रुपये प्रति क्विंटल आहे। तर या ठिकाणी बाजार समितीत खाजगी व्यापाऱ्यांकडून ही ज्वारी 1600 ते 2000 रुपये प्रति क्विंटल खरेदी केल्या जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना 1000 ते 1200 रुपयाचा आर्थिक भूदंड सहन करावा लागत आहे। एकंदरीत अचलपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी ज्वारीचा पेरा आहे। ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांना एकरी 20 ते 25 क्विंटल ज्वारी उत्पादित होत आहे। असे असतानाही शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्यामुळे त्यांना ज्वारी ही बाजार समितीत खाजगी व्यापाऱ्यांना अत्यंत कमी दरात विकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। तरी शासनाने ज्वारी खरेदीची नोंदणी सुरू केली असली तरी प्रत्यक्षात मात्र ज्वारी खरेदी सुरू न केल्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक लूट या ठिकाणी होत आहे। तीच परंपरा, तोच विश्वास। एकता ज्वेलर्स, नगर परिषद समोर, मेन रोड, परतवाडा। या वर्षी ज्वारीचा पेरा भरपूर असल्यामुळे तालुक्यात खूप प्रमाणात मार्केटमध्ये ज्वारी येत आहे। परंतु शासनाच्या अत्यल्प धोरणामुळे लवकर खरेदी चालू न झाल्यामुळे बराच माल शेतकऱ्यांचा हा व्यापाऱ्यांच्या घशात गेलेला आहे। तरी राहिलेला माल हा लवकरात लवकर चालू करून आणि दुसरी सर्वात मोठी अडचण आहे की सातबाऱ्यावर पेराची जी आवश्यकताची जी अट आहे ते थोडी शिथिल करून पटवाऱ्याच्या सही शिक्क्याने जर ते ऑनलाईन करण्यात आलं तर शेतकऱ्याला चांगलं होईल। मनात ज्वारी येत आहे मार्केटमध्ये, पण त्या ज्वारीला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर शासकीय खरेदी सुरू करून शेतकऱ्याचा फायदा कसा होईल हा विचार करण्यात यावा। लोकांनी ज्वारी पेरलेली आहे। ज्वारी पेरल्यानंतर सरकारने लवकर त्यांचा हे करावा, लिलाव करावा। मार्केटमध्ये लिलाव असल्यानंतर उच्च भाव द्यावे ही माझी विनंती आहे। चंद्र पाटील, शेतकरी, सालेपूर येथील शेतकरी आहे। माझ्याजवळ 5 एकर ज्वारी पेरलेली आहे। माझ्या एक तर ई पीक केलं नसल्यामुळे माझ्या ऑनलाईन करण्यात मला प्रॉब्लेम चालला। शासनाने त्वरित ई पीक चालू करावा आणि शेतकऱ्याची ऑनलाईन नोंदणीच्या हिशोबाने तो ई पीक नोंदणी झालेली पाहिजे। त्याचप्रमाणे बाजारात जागती ज्वारी विकीला आणलेलो शेतकऱ्यांनी माझ्या अशा माहितीप्रमाणे पडला आहे का इथं 1500 ते 2000 पर्यंत ज्वारी विकल्या चालली। शासनाच्या हमी भावानुसार ज्वारी खरेदी केल्या जात नाही आहे। जर या भावाने जर समजा ज्वारी विकल्या गेली तर अर्धाच पैसा शेतकऱ्याला भेटतो। त्यामुळं शासनाने तात्काळ खरेदी केंद्र चालू करून शेतकऱ्याच्या मालाची खरेदी करावी ही मी सरकारला विनंती करतो। जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा।